मी स्ट्रायकर्स मांद्रेम विरुद्ध सिद्धिविनायक कोलगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे। यानंतर ग्रुप बी मधला पहिला सामना या सामन्यानंतर होणार आहे। भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम विरुद्ध सिद्धिविनायक कोलगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क करा। सामन्याला सुरुवात ग्रुप ए मधला शेवटचा सामना अर्थात पाचवा सामना। अस्तित्वाची लढाई या दोन संघादरम्यान आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल। एका बाजूला दिसतो एके स्पोर्ट वरवडे संघ तर दुसऱ्या बाजूला स्थानिक खेळाडूंचा भरणा असलेला यंग बॉयज सावंतवाडी संघ। सलामीची जोडी मैदानावरती पीटर फर्नांडिस आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतोय राजाराम उर्फ बाबू गवस। तर गोलंदाजीच्या मोर्चावरती सचिन शर्मा आपल्याला दिसतोय। पहिलं पॉवर प्लेचा महत्त्वपूर्ण षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय सचिन शर्मा। तर फलंदाजीच्या मोर्चावरती पीटर। सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातला एकंदरीत हा पाचवा सामना ज्या सामन्याला मैदानावरती सुरुवात। पहिला चेंडू कट केला तो चेंडू चाललाय पॉइंटला। पहिल्या चेंडूवरती एकेरी धावेनं पीटरनं आपल्या वैयक्तिक डावाला तसेच सांघिक धावसंख्येला ही सुरुवात करून दिली आहे मैदानावरती। एक सावध सुरुवात मी म्हणेन पहिला या अगोदरच्या सामन्यात जर विचार करायला गेला तर याच पीटर फर्नांडिसनं आक्रमक रीतीनं फटकेबाजी केली होती। पहिल्या षटकात तब्बल 24 धावा कुठल्या होत्या। तो पीटर या सामन्याचा दृष्टिकोनातून जर आपण एकंदरीत विचार करायला गेलो तर निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव काढतोय आपल्या वैयक्तिक डावाला सुरुवात करतोय। प्रारंभी एकंदरीत परिणामी सांघिक धावसंख्येला देखील सुरुवात करून दिली आहे। दुसऱ्या चेंडूवरती पंचांचा निर्णय हा घोषितच्या स्वरूपातल्या एकेरी धावेचा एक धाव ही घोषितच्या स्वरूपात जी मिळाली अर्थात ती राजारामला। दोन्ही सलामीवीरांनी आपापली वैयक्तिक धावसंख्या ही एक धावा काढून एकंदरीत या धावसंख्येला सुरुवात केली आणि सांघिक धावसंख्या आपण बघतो मैदानावरती 2 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली अर्थात बिनबाद। सचिन शर्मा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतो। यावेळी मात्र त्याचा डावकर आताचा फलंदाज पीटर फर्नांडिस हा स्ट्राईक एंडला सज्ज होईल। यावेळी लॉफ्टेड फटका लॉंग मिड ऑफ आणि मिड ऑन या दोन क्षेत्ररक्षकाला क्लिअर केलाय। चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे आलाय। येतोय रॉयल किंग चौकार डीजे। पुन्हा एकदा एकंदरीत आपण बघतोय 22ची खूण एक धाव नक्कीच ज्याची नोंद संघाच्या धाव फलकावरती। चार चेंडूंचा एकंदरीत पहिल्या षटकातला खेळ समाप्त झालाय आणि 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावा लागल्यात आमचे गोलंदाज गोलू आम्हाला सांगतायत 7 धावा। 4 चेंडूत 7 धावा अशी सुरुवात ही यंग बॉयज सावंतवाडी संघाची याच दोन संघादरम्यान या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना देखील पार पडला होता आणि त्या सामन्यात थोड्याशा फरकाने का होईना एके स्पोर्ट वरवडे संघाने यंग बॉयज सावंतवाडी संघावरती मात केली होती। त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुकलेला असेल एका बाजूला यंग बॉयज सावंतवाडी संघ तर निश्चितपणे दुसऱ्या बाजूने एके स्पोर्ट वरवडे संघाचा जर विचार करायला गेला तर निश्चितपणे तो विजयाचा सिलसिला या यंग बॉयज सावंतवाडी संघाविरुद्ध कायम ठेवण्याचा हा नक्कीच प्रयत्न असेल।
4 धावा पुन्हा एकदा राजारामच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि 4 धाव्यानं धावसंख्या देखील मला वाटतं दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित झालेली येऊन पोहोचलेली 11 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत पहिलं षटक जे की मैदानावरती प्रगतीपथावरती पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षकांवरती निर्बंध आहेत आणि या निर्बंधाचा पुरेपूर फायदा हा उठवताना दिसतोय. ज्यावेळी गोलंदाजाकडनं खराब चेंडू टाकले जातात ना त्यावेळी खरपूस समाचार या दोन्ही फलंदाजांकडनं या मैदानावरती घेताना दिसतोय. यावेळी राजारामच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक लॉफ्टेड फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन करत येतोय. अजून एक रॉयल किंग चौकार. डीजे पहिल्या षटकाचा खेळ पहिल्या सामन्याचा हिरो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता. यावेळी पीटरनं हर्ष यादवचं स्वागत केलंय. डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलावला गेलेला षटकारानं काय सुरेख फटका. स्टँड अँड डिलिव्हर. संघाचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क करा. आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार असेल. भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम विरुद्ध सिद्धिविनायक कोलगाव. स्वागत केलं जातं हर्ष यादवचं षटकारानं. पुन्हा एकदा हलकेच त्या ठिकाणी चेंज ऑफ पेस पद्धतीचा हा चेंडू एकंदरीत आपण बघतोय हलकेच कव्हरच्या दिशेनं क्षेत्रामध्ये टोलवला गेलेला फटका. एकंदरीत एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती धावा झाल्यात. 22 धावा या धावफलकावरती एकंदरीत बिनबाद. सुरेख सुरुवात यंग बॉयज सावंतवाडी संघाचे. मागच्या सामन्यात ज्या चुका झाल्या ना त्या चुकांमधून सुधारित कामगिरी करायची आहेत, त्या चुका सुधारायच्या आहेत. हा निश्चितपणे प्रयत्न या सामन्यामध्ये यंग बॉयज सावंतवाडी संघाचा या मैदानावरती आजच्या दिवसातल्या या ग्रुपमधल्या शेवटच्या साखळीपेरीच्या सामन्यामध्ये. यावेळी बाबूच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं नदीम दोरी यांच्या डोक्यावरनं चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन करत येतोय. अजून एक रॉयल किंग चौकार. काय सुरुवात केली आहे राजारामनं, काय फलंदाजी केली आहे पीटरनं. तोडीस तोड फलंदाजी या दोन्ही फलंदाजाचे यंग बॉयज सावंतवाडी संघाचे. पुन्हा एकदा यावेळी फटका खेळलाय शॉर्ट मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, थोडीसा हलकेच त्याच्याकडनं चूक झाली आहे आणि त्याचा अचूक रीतीनं फायदा उठवत ते त्या ठिकाणी धाव नव्हती. त्या ठिकाणी त्या धावेचं त्या फटक्याचं रूपांतर एका धावेमध्ये एकंदरीत या मैदानावरती करताना दिसले ते फलंदाज. चला पुन्हा एकदा विनंती, भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम आणि दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक कोलगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क करा. यावेळी हलकेच त्या ठिकाणी फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका. एकंदरीत चेंडू जातो मिड विकेटला. केवळ एकेरी धावेवरती समाधान हे मानावं लागतंय. धावसंख्या एकंदरीत 28 धावांच्या टप्प्यावर 28 रन्स विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस.
अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती लावलेले ती यंग बॉईज सावंतवाडी संघानं खेळताना दिसतोय। यावेळी थोडासा स्लोवर वन पद्धतीने चेंडू अचूक रीतीनं त्या चेंडूचा अंदाज बांधू शकला नाही तो, अर्थात गोलंदाजचा अर्थात तो फलंदाज राजाराम उर्फ बाबू गवस। परिणामी शेवटचा चेंडू ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती आपल्याला एकंदरीत होताना दिसली आणि बघता बघता एकंदरीत 2 षटकांचा खेळ जो की मैदानावरचा समाप्त झालाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 28 धावा या धावफलकावरती लागतात। पुन्हा एकदा विनंती असेल भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम संघ आपला संघाचा कर्णधार आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे। भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 28 धावा धावफलकावरती लागल्यात। काय सुरुवात झाली आहे या अशीच जर सुरुवात यानंतरच्या षटकामध्ये हीच जर धावगती जर कायम राहिली ना तर मी म्हणेन नक्कीच एक मोठी धावसंख्या एक चॅलेंजिंग धावसंख्या या सामन्यामध्ये नक्कीच उभारली जाऊ शकेल। ती यंग बॉईज सावंतवाडी संघाकडून ती अर्थात AK स्पोर्ट वरवडे संघाविरुद्ध। गोलंदाजीच्या मोर्चावरती उंचपुराचा गोलंदाज आशिक अली हा सज्ज होताना दिसतोय। आशिक अली सज्ज होतोय, सामना करेल पीटर। तिसऱ्या षटकाला सुरुवात। पहिला चेंडू बॅटची कट घेतली आहे आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने एक सोपा झेल देत पीटरची काही समाप्त होत आहे। पीटर पहिल्या गड्याच्या रूपामध्ये तंबूच्या दिशेने माघारी परततोय। 28 रन लॉस ऑफ फर्स्ट विकेट। पीटर बॅक टू दी पॅव्हिलियन। भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम संघ आपला कर्णधार योगेश पेणकर आपण जरा कृपया नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे। योगेश पेणकर आपण कृपया नाणेफेकीसाठी पेणकर आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे। आता मात्र मैदानावरती जातोय तो ताऊ नाईक आणि ताऊ नाईक साठी एक पारितोषिक गेल्या मैदानावरती अण्णा पाटकर यांच्या माध्यमातून ताऊ नाईक यांनी जर 3 चेंडूवरती 3 षटकार जर ठोकले ना तर अण्णा पाटकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक हे नक्कीच जाहीर झालंय। 1000 रुपयाचं पारितोषिक ताऊ नाईक साठी अण्णा पाटकर यांच्याकडनं सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर पहिल्या गड्याच्या रूपामध्ये पीटर माघारी परतलाय। संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 अशी। तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला अगदी पहिल्या चेंडूवरती आशिक अलीनं या ठिकाणी बाद केलंय ते पीटरला। आशिक अली विरुद्धच ते 3 चेंडू 3 षटकार ठोकले गेले पाहिजेत तरच त्या ठिकाणी निखिल ताऊ नाईकला 1000 रुपये हे दिले जाणार आहेत। पहिला चेंडू त्या ठिकाणी ड्राईव्हचा फटका चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय। पहिली धाव तर पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता अगदी सहजगतीने 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ योग्य समन्वय आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय आणि एके धावेचं रूपांतर हे अगदी सहजगतीने 2 धावांमध्ये होताना दिसलं त्या फलंदाजांकडनं। 2 धावेनं मी म्हणेन ताऊ नाईकनं या स्पर्धेतली आपली पहिली धाव पूर्ण केली आहे। एकंदरीत पहिल्या 2 सामन्यात 0 वरती तो माघारी परतला होता, या सामन्यात त्याने 2 धावा पूर्ण केल्या आहेत। 30 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती। एक गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतल्यानंतर तिसरं षटक प्रगतीपथावरती। कारण आहे की त्याचं लकी मॅस्कॉट अण्णा पाटकर यांचं मैदानामध्ये झालेलं आगमन आणि अण्णा पाटकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक निखिल ताऊ नाईकसाठी। अल्टीपल्टी रिव्हर्स अटेम्प्ट एकंदरीत आपण बघतोय परंतु या प्रयत्नात पूर्णपणे सपशेल अपयशी ठरतोय तो ताऊ नाईक। एकंदरीत एक चेंडू ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती आपल्याला होताना दिसली। धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 30 धावा ही अर्थात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक जे की मैदानावरती हे प्रगतीपथावरती। अशी गली पुन्हा एकदा सज्ज होतोय। पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही। 22 ची खूण ही पंचांकडनं गेले। मी मगाशीच म्हटलं पहिल्या सामन्याद्वारे म्हटलं की आशिक अली हा गोलंदाज जरी दोन्हीकडे स्विंग करण्यात ज्याला माहिरत तो आशिक अली आपण बघतोय। हा चेंडू टप्पा पडल्यानंतर किंचितचा आतल्या बाजूला वळलेला त्यामुळे अंदाज चुकतोय तो फलंदाज निखिलचा। बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, 22च्या स्वरूपात एक धावेचा इशारा। हा चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा बीट केला जातोय। चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय।
एक निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना रिव्ह्यू हा नक्कीच पंचांकडे तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मदत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एकंदरीत फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांकडनं घेतला गेलाय आणि एकंदरीत निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणनाही धावफलकावरती. यावेळी पुन्हा एकदा त्या ठिकाणी बीट केला त्याने ताऊन ऐकला. अजून एक चेंडू ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून होते आणि आशिक अली याच्या एका सफल षटकाची एकंदरीत या मैदानावरती ही सांगता झालेलं दिसतंय. 3 षटकांचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरचा होतोय समाप्त आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या ही 31 धावा अशी धावफलकावरती लागली. 31 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. शेवटच्या 6 चेंडूंचा निर्णायक खेळ असण्यानं बाकी आणि शेवटच्या 6 चेंडूमागे किती धावा जमवू शकेल यंग बॉयज सावंतवाडीचा संघ आणि किती धावांचं उद्दिष्ट ठेवू शकेल ते अर्थात AK स्पोर्ट वरवडे संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. तुर्तास शेवटच्या षटकाला मैदानावरती सुरुवात होताना दिसेल आणि शेवटच्या षटकाच्या मोर्चावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आलाय सूर्या. सूर्या तळपता सूर्य आपण मैदानावरती आकाशात बघतोय आणि एक सूर्य आपल्याला मैदानावरती दिसतोय. सूर्या गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे 4थं षटक घेऊन सामना करतोय तो अर्थात राजाराम उर्फ बाबू गवस. स्ट्राइक एंडला पहिला चेंडू शॉर्टहॅम फटका. चेंडूची टॉपेज लागली बॅटची. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. पंचांचा निर्णय नो बॉलचा आणि नो बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आणि त्या ठिकाणी झेल घेतलेली ती पूर्ण केलेली धाव अशा 2 धावांचा एकंदरीत भर ही संघाच्या धावफलकावरती आपल्याला होताना दिसली आणि एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली 33 धावा. निश्चितपणे आज दिवस सूर्या तुझा नव्हता कारण निश्चितपणे एक सुरेख चेंडू फेकला होता. राजारामची त्या ठिकाणी एज लागली होती, टॉप एज लागली होती आणि एकंदरीत त्याचा फटका देखील हा बसला होता तो संघाला. परंतु नो बॉल असल्यामुळे सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये हा फलंदाज आपण बघतोय मैदानावरती. सूरज पुन्हा एकदा सज्ज होते सामना करत. यावेळी मात्र ताऊ नाईक स्ट्राइक एंडला. यावेळी हा फटका ताऊ नाईकचा अगदी मैदानालगतचा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. नदीम धानोरी आपण बघतोय क्षेत्ररक्षक या नात्यानं मैदानावरती आपली कामगिरी चोख रीतीनं पार पाडताना फक्त 1 धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती आपल्याला होताना दिसले. धावसंख्या येऊन पोहोचली 34 धावांच्या टप्प्यावरती. अंतिम षटक जे की मैदानावरती प्रगती बजावते. या षटकातली एकंदरीत फ्री हिटची संधी होती ताऊकडे पण त्या फ्री हिटच्या चेंडूवरती काही विशेष करू शकला नाही तो ताऊ. स्ट्राइक एंडला राजाराम. यावेळी लोअर फुल टॉस पर्यंत ड्राईव्हचा फटका पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केले गेले. एकंदरीत धावसंख्या येऊन बसली 35 वरती. पहिल्या 2 षटकात 28 धावा कुठल्या गेल्या होत्या परंतु त्यानंतरच्या तिसऱ्या षटकात आशिक अलीनं केलेलं कमबॅक आणि त्यानंतर या षटकात सूरजची गोलंदाजी आणि त्याच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोखून ठेवलाय ते यंग बॉयज सावंतवाडी संघाच्या. एकावेळी वाटलं होतं 50 धावांचा टप्पा अगदी सहजगतीनं गाठला जाऊ शकतो परंतु त्यानंतर आशिक अली आणि आता मात्र सूरजची कमालीची गोलंदाजी. पुलचा फटका शॉर्टहॅम बॉल डीप मिड विकेटला आलाय रॉयल किंग षटकार.
साठी हॅलो. पुढच्या सामन्याचा शेवटचे मला वाटतं या षटकातले 2 चेंडू येणं बाकी आणि सूरज गोलंदाजीच्या मोर्चावरती स्ट्राईक एंडला तावना एक सज्ज होतोय. तावना आपला आक्रमक इरादा स्पष्ट केले. तिसऱ्या सामन्यात तिसऱ्या षटकात जरी तो चाचपडत खेळला ना तरी आता मात्र निश्चितपणे चेंडूवरती नजर त्याची स्थिरावलेली असेल. हा चेंडू पुन्हा एकदा बीट केला जातं. एक सुरेख चेंडूची सांगता झाली आहे. एक सुरेख चेंडू एकंदरीत सूरजचा एक तेरी तो एक मेरी एक चेंडू त्याच्यावरती तू षटकार टोकला परंतु त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती कमबॅक करण्याची क्षमता माझ्या गोलंदाजीमध्ये आहे ते दर्शवतोय मैदानावरती. तो गोलंदाज सूरज पुढचा चेंडू निर्धाव फेकतोय. धावसंख्या स्थिरवलेली धाव फलकावरती अर्थात 41 धावांच्या टप्प्यावरती एका गड्याच्या बदल्यात. यावेळी हा फटका बॅक टू द बॉलर फटका खेळला जातोय. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. एक धाव नक्की धाव फलकावरती पूर्ण केली गेली. 42 पर्यंत धावसंख्या येऊन पोहोचली. एकंदरीत पहिल्या डावाचा खेळ जो की मैदानावरचा समाप्त. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावाचा जर विचार करायला गेलो तर. धावसंख्या धावफलकावरती स्थिरवलेली 42 धावांच्या टप्प्यावरती शेवटचा एक चेंडू अंतरिम चेंडू या पहिल्या डावाचा येणं बाकी आणि या शेवटच्या चेंडूवरती राजाराम त्या ठिकाणी एखादा मोठा फटका खेळू शकेल का. दुसऱ्या बाजूने सूरज एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करत फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखून ठेवेल का मैदानावरती बघणं महत्वपूर्ण. हा चेंडू पुन्हा एकदा एकंदरीत आपण बघतोय एक फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलाय आणि एकंदरीत चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून आपल्याला होताना दिसले. 4 षटकांचा खेळ जो की मैदानावरचा झालाय समाप्त आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना यंग बॉयज सावंतवाडी संघानं जमवल्या त्या 42 धावा आणि विजयासाठी 43 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते एके स्पोर्ट वरवडे संघासमोर. हा सामना जिंकावा पुढच्या फेरीसाठी रविवारच्या दिवसामध्ये आपल्या संघाचं स्थान निश्चित करावं. काय घडेल काय बिघडेल सामन्याच्या दुसऱ्या
सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय अनुभवतोय रॉयल क्रू. हॅलो हॅलो धन्यवाद. पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. सामन्याला होती सुरुवात. या ठिकाणी दोन मातबर संघ, एका बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार संघ आपण पाहतोय यंगबाज सावंतवाडी संघ, ज्याने 42 धावा बनवल्या, 43 धावांचं आव्हान ठेवलंय. तर प्रतिस्पर्धी संघ AK स्पोर्ट्स वरवडे, ज्यामध्ये संपूर्ण भारतभरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती नदीम धानोरी, नॉन स्ट्राईक एंडवरती थॉमस डायस, हे दोन खेळाडू, आणि गोलंदाजी मार्कवरती निनाद. फसवलाय आतापर्यंत दोन चेंडूंवरती. पहिला चेंडू त्या ठिकाणी थोडीशी बीट केलं होतं, त्या ठिकाणी गती परिवर्तन देखील थोडंसं पाहायला मिळालं होतं. या चेंडूवरती देखील कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. AK स्पोर्ट्स वरवडे संघाचा विचार केला ना तर एक चांगला संघ उतरवलाय या टीमने. नक्कीच केवळ याच स्पर्धेत नाही तर कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये AK स्पोर्ट्स वरवडे संघ आपण पाहिलाय. देवगडमधील आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेत देखील हा संघ अगदी सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता. आता सध्या जी टुर्नामेंट चालू आहे त्या स्पर्धेत देखील हा संघ अगदी सेमीफायनल पर्यंत पोहोचतोय, आणि या स्पर्धेत देखील एक चांगला दर्जेदार संच हा उतरवला जातोय. आणि कित्येक मोठमोठे खेळाडूंचा विचार जर केला ना तर या संघातून आपल्याला कित्येक मोठमोठे संघ खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळेस थॉमस यांचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. निनादची चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी ना नक्कीच चांगली खेळी दाखवली यावेळेस निनाद या गोलंदाजानं. निनाद छाप सोडतोय या मैदानावरती. एक युवा खेळाडू, आणि समोरच्या दिशेला जर पाहिलं तर नक्कीच थॉमस डायस, एक टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव आपण पाहतोय. इंडिया कपच्या स्पर्धेत त्या सामन्यात तब्बल एका षटकात 29 धावा चेस करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज निनाद. ओहो, यावेळेस प्रश्न विचारलाय, उसळी प्राप्त केली बॉलने. प्रश्न विचारला जातोय या मैदानावरती. टप्पा पडल्यानंतर वेगानं उसळी निर्माण करणारा हा चेंडू गोलंदाज निनाद याचा पाहायला मिळालाय. आणि नक्कीच रिव्ह्यूची मागणी केली जाते. हा रिव्ह्यू घेतला जातोय. हा बॉल जास्त उंचीवरून गेला असेल का, रिव्ह्यूची मागणी केली जाते. हा बॉल वाईड आहे की नाही हे चेक केलं जाते, पाहिलं जात आहे. उसळी प्राप्त केली होती या बॉलने. रिव्ह्यूची मागणी केली जाते. tenniscricket.in माध्यमातून रिव्ह्यूची सुविधा देखील या ठिकाणी आहे. फलंदाजांसाठी म्हणजे प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू, तर पंच देखील रिव्ह्यू घेऊ शकतील. थोडासा खेळ थांबतोय, आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर नक्कीच धावसंख्या यस लीगल डिलिव्हरी. अगदी स्टंप्स वरून बॉल जातोय, सोबतच हाईट देखील अगदी योग्य या ठिकाणी मानली जाते तिसऱ्या पंचांकडून. त्यामुळे दोन्हीही जर बघितलं ना तर बॉल अगदी लीगल पाहायला मिळतोय. नक्कीच कुठचाही प्रश्न हा या ठिकाणी उपस्थित जर केला ना तर पंच आमचे सुरेख पंचगिरी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि देखील वन बाउन्सचा इशारा नक्कीच निघेल पंचांकडून. यस, वन बाउन्सचा इशारा हा केला जातोय. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका धावेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. निनाद आपल्या गोलंदाजी मार्कवरती पुन्हा येतोय, आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज थॉमस डायस, नॉन स्ट्राईक एंडवरती नदीम धानोरी, हे दोन खेळाडू. एक 43 धावांचं लक्ष सेट केल्यानंतर यष्टीरक्षक पीटर, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. क्षेत्ररक्षक आलाय शुभम पॉइंट मध्ये. चांगला फील्ड पाहायला मिळालाय, आणि निनादचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडू जे फेकलेत ना, अतिशय लाईन लेंथ अतिशय सुरेख पाहायला मिळाले. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला जास्त संधी न देता चांगली गोलंदाजी केली या आतापर्यंत युवा गोलंदाजानं. टप्पा सुरेख हाताळलाय. कमबॅक करत असताना एक चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून खरं तर जी अपेक्षा होती ती केली असताना समोर दोन चांगले बॅटर मैदानावरती, आणि स्ट्राईक एंडवरती नदीम. उचललाय, हवेत दिलाय फटका.
चेंडूच्या खाली आलाय क्षेत्ररक्षक, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मात्र चेंडू सीमारेषा पार होत असताना शेवटच्या चेंडू वरती नदीम धानोरीच्या बॅट मधून हवाई फायर, सीमारेषा पार, चेंडू षटकारासाठी डीजे. त्या ठिकाणी आपण घेऊ नये, लवकरात लवकर सामन्याला आपण सुरुवात करा, आपल्याला विनंती. 43चा करायचा आहे पाठलाग. पहिल्या षटकात बनले आहेत 8 धावा, पहिले 5 चेंडू केवळ 2 धावा, शेवटच्या चेंडूवरती निघालेला षटकार थोडासा आत्मविश्वास प्रदान करतोय बॅटिंग टीम मध्ये. दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांच्या समोर येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अजून एक युवा खेळाडू सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात निदाची चांगली गोलंदाजी, एकही विकेट नव्हती, परंतु 6+2 केवळ 8 धावा तो खर्ची घालतोय. आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती बदलाव, फील्ड प्लेसमेंटचा विचार केला, फील्ड रेस्ट्रिक्शन्स खोलल्या जात आहेत आणि समीकरण 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता. एकंदरीत पहिल्या इनिंगचा विचार जर केला होता, पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली होती यंग बॉय सावंतवाडी संघानं, परंतु त्यानंतर मात्र डाव थोडासा गडगडला. तिसऱ्या षटकात आशिक अलीने कमबॅक करून दिला, चौथ्या षटकात पुन्हा एकदा धावा बरसल्या. निखिल ताऊच्या बॅटमधून निघालेला तो षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर एक चांगलं टोटल उभारलंय. 43 धावांचं लक्ष ठेवलंय. त्या आव्हानाला डिफेंड करत असताना पहिल्या षटकात निभावली चांगली गोलंदाजी आणि सुजल समोर थॉमस. फटका उडवलाय, फटका फसला आहे की काय? क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, येस, फटका फसतोय आणि पहिला विकेट मिळाला या मैदानावरती. फलंदाज थॉमस डायस बॅक टू दी पवेलियन. राजारामचा एक सुरेख झेल, गोलंदाज सुजलला मिळालेली पहिली विकेट आणि पहिला गडी बाद. डीजे. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. अजून एक अनुभवी, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील आपल्याला पाहायला मिळतंय. शाहिद शेख हा स्ट्राईक एंडवरती सज्ज आणि समोर गोलंदाज सुजलला. यावेळेस पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, हलक्या हातानं ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पीटर आलाय चेंडूवरती, चांगलं फील्ड देखील त्याच्याकडून पाहायला मिळालंय. नक्कीच एक सिंगल अगदी मैदानात आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट करावी, स्वतःवरील थोडासा दबाव बाजूला करावा, त्यानंतर चांगली फलंदाजी करावी, हा मनातील हेतू या ठिकाणी साफ दिसतोय फलंदाज शाहिद शेख यांचा. समोर देखील तेवढा साक्षीचा खेळाडू आहे. नदीमकडे स्ट्राईक दिल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुजल. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न, वेगानं बीट केलंय. जी अपेक्षित उंची वर्तवली होती फलंदाज नदीम यांनी, त्या उंचीपेक्षा काहीसा खाली राहिलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि म्हणूनच हा बॉल राहतोय डॉट. निर्धाव चेंडूची गणना, सांघिक धावसंख्येचा विचार जर केला ना, धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात गोलंदाज सुजल असेल. चांगली कामगिरी आतापर्यंत 2 चेंडूंवरती केली सुजलने. प्रतिस्पर्धी संघाच्याकडून नदीम देखील स्ट्राईक एंडवरती साध्य असताना यावेळेस फटका हवेत आहे. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय पीटर आणि ज्या प्रकारे अगदी थॉमस बाद झाले होते, यावेळेस देखील फलंदाज नदीम बॅक टू दी पवेलियन. डीजे.
फलंदाज नदीम धानोरी बॅक टू द पवेलियन पाहायला भेटत आहेत. यानंतर लगेचच आपण मैदानावर अजून एक मोठी लढत पाहणार आहोत, ज्यामध्ये एक मोठा सेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिला सामना सिद्धिविनायक कोलगाव बनाम भूमी स्ट्रायकर्स मांजरेम या दोन संघांमध्ये असेल. तत्पूर्वीची ही लढत समीकरण 9 धावा धावपलकावरती, दोन गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज सुजल. यावेळेस फटका पाहायला मिळालाय. अगदी मैदानात आल्या चेंडूला पाठवलं जात आहे डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. वन बाउन्स चेंडू थोडीशी चूक पाहायला मिळते या ठिकाणी यंगबाज सावंतवाडी संघाकडून. आखूड टप्प्याच्या चेंडूचा वापर केला जातो. क्षेत्ररक्षक सगळे पुढे सेट केले जात आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग एरिया पूर्णपणे खाली पाहायला मिळतो. आणि त्याच क्षेत्रात फटका निघाल्यानंतर एक संधी मिळते त्या ठिकाणी फटका मारण्याची. फलंदाज अगदी मैदानात आलाय विशालच्या बॅटमधून निघालाय चौकार. वन बाउन्स चेंडूनं मार्गक्रमण केलंय आणि त्यानंतर फील्ड प्लेसमेंट बदलली या मैदानावरती. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय मैदानावरती. फलंदाजीचं आणि म्हणूनच फील्ड प्लेसमेंट पूर्णपणे स्ट्रॉंग पाहायला मिळते ऑन साईडला डाव्या हाताच्या फलंदाजाला. यावेळेस अजून एक बॅटच्या फ्लो मध्ये आलाय बॉल आणि पाठवलंय चेंडू सीमारेषा पार. षटकार. आवश्यकता 29 धावा बनतायत. 19 धावा बनतायत. विजयासाठी 12 चेंडू 24 धावांची आहे आवश्यकता. जाऊया मैदानावर पुन्हा एकदा. समीकरण 12 चेंडूत 19 धावा बनल्या आहेत. 12 चेंडूत अजूनही विजयासाठी आवश्यक आहेत 24 धावा. 43 धावांच्या आव्हानाचा पाठलाग चाललाय या मैदानावरती. एके स्पोर्ट्स वरवडे संघाकडून फटका निघालाय. फलंदाज विशालच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात गोलंदाज राजाराम शाहिद यांचा पहिला फटका आलाय या मैदानावरती. राजाराम गवस या गोलंदाजाच्या विरोधात शाहिद शेख यांची बॅट तळपते. चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. समीकरण बदललंय. 18 धावांची राहिली आवश्यकता. शिल्लक 11 चेंडूंचा आहे खेळ बाकी. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका निघालाय. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका निघतोय. फलंदाज शाहिद शेख यांच्या बॅट मधून आक्रमकता जी नसानसात भिनले ते आक्रमकता दाखवत असताना या मैदानावरती फलंदाज शाहिद शेख. डीजे सलग 2 चेंडू आणि नक्कीच दबाव बनतो यावेळेस मैदानावरती गोलंदाजावरती. काय घडतंय? एक फुल टॉस आलाय. एक थोडासा ओव्हरपिच लेनचा चेंडू मिळालाय शाहिद शेख यांना. कमबॅक केला जातो या मैदानावरती. शाहिद शेख यांच्या माध्यमातून 2 आक्रमक फटके आणि याच नंतर समीकरण बदललं जात आहे. आता मात्र विजयासाठी असेल 12 धावांची आवश्यकता.
राजाराम पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय, फटका निघालाय, वन बाउंड चेंडूवरती आलाय क्षेत्ररक्षक. पहिला प्रयत्न चेंडू अडवलाय, धावबाची संधी उद्भवते या मैदानावरती आणि नक्कीच रिव्ह्यूची मांग केली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते यावेळेस नॉन स्ट्राईक एन वरती पंचांच्या माध्यमातून. एकंदरीत जर पाहिलं भूमी स्ट्रायकर संघ देखील सज्ज पाहायला मिळतोय. फरदेन काझी असतील, सुमित ढेकळे, योगेश पेणकर, रजत मुंडे, अमित नाईक, अंकित यादव, इम्रोज खान, भूषण गोळे, इजाज जिसान, नितीन माटोंगे, प्रसन्न पाटील ही स्टारकास्ट पाहायला मिळते आपल्याला. मुंबई तसेच पुणे परिसरातील हे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेदरम्यान. सोबतच या मैदानावरती सन्माननीय किरणजी सावंत, सन्माननीय मकरंदभाई तोरसकर, साहिल कल्याणकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला हा संघ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण खेळताना पाहतोय. सर्व मान्यवरांचं रॉयल किंग ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. सेफ आहे फलंदाज, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये एक धाव मिळाली या मैदानावर. समीकरण बदललंय. नऊ चेंडूत 11 धावांची असेल आवश्यकता. स्पर्धेदरम्यान भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम गोवा संघाचे संघमालक सन्माननीय किरणभाई सावंत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मांद्रेम गावचे सरपंच तसेच सन्माननीय पंकजी सावंत यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. सगळ्या मैदानावर पुन्हा एकदा समीकरण बदललंय. शेवटचे 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 11 धावांची आहे आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती राजाराम, समोर डाव्या हाताचा बॅटर विशाल मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू, तेवढा सुंदर फटका पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलाय चेंडूला, गीतेश आलाय चेंडूवरती, एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केले. पहिले 2 चेंडू षटकार निघालेत, परंतु त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केलाय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या परावर्तित पाहायला मिळाले. धावसंख्या पोहोचली ती 33 या आकड्यावरती. 10 चेंडूंचा खेळ अजूनही असेल, 8 चेंडूंचा खेळ असेल अजूनही बाकी. विजयासाठी आवश्यकता असेल ती तब्बल 10 धावांची. 2 चेंडू अतिशय चांगले फेकत थोडंसं पुन्हा एकदा चित्र बदललं जाईल का या मैदानावरती, की मोठा फटका निघेल फलंदाज शाहिद, फलंदाज विशाल यांच्या बॅटमधून. प्रश्न कितीतरी आहेत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला नक्कीच यावेळेस मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती राजाराम, कमबॅक केलाय या खेळाडूंना, 2 षटकार बसलेत, त्यानंतर 2 सिंगल निघालायत. फलंदाज देखील तेवढ्याच थोड्याशा शांत स्वरूपात क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. जाणतायत मॅच पूर्णपणे कंट्रोलमध्ये येते आणि म्हणूनच शाहिद शेख. यावेळी चांगला चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक धाव तर नक्कीच पूर्णत्वास पाहायला मिळाले आणि त्यानंतर या एका धावेनं धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचते. 12 चेंडू 24 धावांची होती आवश्यकता. पहिल्या 2 षटकात केवळ 19 धावांवरती रोखलं होतं, परंतु राजाराम गवस याचं हे षटक काहीच महाग ठरत असताना आतापर्यंत निघालाय तब्बल 15 धावा. आणि म्हणूनच पुन्हा एकदा एके स्पोर्ट्स वरवडे संघ या मैदानावरती उपस्थित पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी एके स्पोर्ट्स वरवडे संघाकडून. या संपूर्ण स्पर्धेत एक सामना गमावला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या वाटेवरती एके स्पोर्ट्स वरवडे संघ. फलंदाजी या सामन्यात बहरलेली पाहायला मिळते आणि म्हणूनच यावेळेस चांगला चेंडू, ऑन साइडला निघालाय फटका. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून चेंडूवरती, पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवलाय, फेक पाहायला मिळाली नॉन स्ट्राईक एंड वरती. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. समीकरण बदललं जात आहे. अंतिम 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. शेवटच्या षटकात डिफेंड कराव्या लागतील 7 धावा, तर बनवाव्या लागतील 7 धावा या फलंदाजी करणाऱ्या संघाला. डीजे
ताकदीचा संघ शाहिद शेख आणि शाहिदच्या समवेत फलंदाज विशाल. आतापर्यंत विशालच्या बॅटमधून सलग एक चौकार एक षटकार आपण पाहिला. शाहिद यांच्या बॅटमधून एक षटकार एक 2 षटकार आपण सलग ते पाहिलेत. आणि याच खेळाडूंना रोखण्यासाठी वेगवान गोलंदाज नितेश होतोय सज्ज. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. विकेटची संधी उद्भवते या मैदानावरती. बॅक टू द बॉलर निघालेला हा फटका. पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक धाव पूर्ण तास पाहायला मिळाले आणि समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू 6 धावांची असेल आवश्यकता. वेग आहे या गोलंदाजाकडे. या वेगानं समोरच्या फलंदाजाला बीट केलं जाईल का? सुरुवात झाली होती, फलंदाजी केली होती थॉमस नदीम यांच्या बॅटमधून निघाला होता षटकार. त्यानंतर थॉमस बाद. विशाल आणि शाहिद जबाबदारी स्वीकारत असताना समीकरण 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवरती नितेश. तर पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी निनादची, दुसऱ्या षटकात सुजलची चांगली कामगिरी, तिसऱ्या षटकात थोडंसं महाग षटक, त्यामध्ये 2 षटकार राजाराम याच्या गोलंदाजीमध्ये. आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकात संपूर्ण भार आपल्या खांद्यावरती घेत नितेश परब सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम देखील आहे, म्हणजे 5 चेंडू 6 धावा बनवणं हे अति महत्वाचं या ठिकाणी आहे. गोलंदाजी मार्गावरती नितेश पाहायला मिळतोय. थोडासा वेळ घेतला जातोय, फिल्डिंग सेट केली जाते फलंदाज विशालच्या विरोधात आणि त्यानंतर एक कोण बनवत अँगल बनवत गोलंदाजी करावी या प्रयत्नात गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. एका भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यासाठी नितेश गोलंदाजी मार्गावरती. यावेळेस नाईवचा फटका निघालाय पॉइंटच्या दिशेनं. आलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. गीतेश येतोय, चांगलं फील्ड करतोय, थ्रो करतोय, बॅकअप करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण पाहायला भेटते या मैदानावरती. नक्कीच युथ यंग बॉय सावंतवाडी संघाला आपण पाहतोय थोडीशी चूक देखील होते असं मी तर म्हणेन. कारण जर यापूर्वीच्या षटकात नितेशला गोलंदाजीमध्ये आणलं असतं ना तर थोडंसं चित्र बदललं असतं या सामन्याचं. राजारामला दिलेलं तिसरं षटक, त्यात पहिल्या 2 चेंडूवरती निघालेले 2 मोठे फटके, त्यानंतर सामना पूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतो एके स्पोर्ट्स वरवडे संघामध्ये. कारण शाहिद यांची तुफान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर नितेश. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातानं पॉइंटच्या दिशेनं टटवून काढला. एक धाव अगदी सहजासहजी मिळते या मैदानावरती. पण आतापर्यंत 3 चेंडू आणि निघाला आहेत 3 सिंगल धावा. समीकरण जर पाहिलं ना तर विजयासाठी 3 चेंडूंची असेल, त्यामध्ये 7 धावांची असेल आवश्यकता. 1 बॉल डॉट दबाव बनेल. कंपल्सरी चेस हा नियम देखील आहे. यस, कंपल्सरी चेस करणं बंधनकारक ठरेल सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला. 3 चेंडू 4 धावांची आहे आवश्यकता. बॉल डॉट गेला तर दबाव येईल, मोठा फटका बसला तर दबाव नक्कीच नसेल कारण सामना समाप्त होईल, फिनिश असेल. यावेळेस बॉल डॉट पाहायला मिळाला. ओ हो 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 हो, काय घडलं या मैदानावरती. फुटवर्कचा वापर करत असताना ऑन साइडला फटका मारावा प्रयत्न पाहायला मिळालाय फलंदाज विशालचा, परंतु आपल्या भन्नाट वेगानं नक्कीच त्या ठिकाणी बीट केलंय गोलंदाज नितेश परब यानं. का आपल्याला चराठा एक्सप्रेस संबोधलं जातं याचं विवरण दाखवतोय या मैदानावरती. या चेंडूवरती भन्नाट वेगानं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाज विशालला केलंय निशब्द. धावसंख्या ठेवली स्थिरावून. स्कोरबोर्ड 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 4 धावांची असेल आवश्यकता. एके स्पोर्ट्स वरवडे की यंग बॉयज सावंतवाडी संघ 2 चेंडू शिल्लक, त्यानंतर सामन्याचा निकाल आपल्याकडे येईल. ओ हो हो हो, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालंय. बॅट वेगाने फिरते, चेंडू घेतोय गिरकी, फलंदाजी घेतोय बिरकी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज धावबाद पाहायला मिळतोय. समीकरण 1 चेंडू विजयासाठी 4 धावांची आहे आवश्यकता. केला ना, दोन्ही संघ पहिल्याच मॅच मध्ये एकमेकांसमोर भिडले होते. त्यावेळेस तो सामना देखील असाच चुरशीचा आपण पाहिला होता. 40 धावा प्रथम फलंदाजी करताना सेट केल्या होत्या सावंतवाडी संघानं आणि धावा डिफेंड करत असताना थोडीशी चूक झाली होती. एके स्पोर्ट्स वरवडे संघ सामना जिंकला होता आणि आता मात्र समीकरण 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि आहे कंपल्सरी चेस या मैदानावरती.
समीकरण बदललंय. दोन्ही संघ पुन्हा एकदा, चला जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर सामना सुरू करा ही आपल्याला नम्र विनंती. एक चेंडू विजयासाठी असेल 4 धावांची आवश्यकता. 2 षटकार शाहिद यांनी मारलेत खरे, या चेंडूवरती काय करेल शाहिद पाहूया. औत्सुक्याचं ठरतंय. हो यावेळेस बॉल गेलाय ऑन साईडला, धाव देखील नाही घेतली आहे कारण होती आवश्यकता 1 चेंडू 4 धावांची. आणि यावेळेस शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि या 6 चेंडूंवरती 7 धावा डिपेंड करत यंग बॉयज सावंतवाडी संघ मदल मारतोय. रविवारच्या दिवशी प्रतिस्पर्धी AK स्पोर्ट्स वरवडे संघाला एका महत्वाच्या सामन्यामध्ये मात दिली जाते या मैदानावर. दोन्ही संघ आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत AK मी या ठिकाणी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे नितेश परब यांना, तर यापूर्वीच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच पीटर फर्नांडिस यांना. आपण लगेचच स्टेजकडे या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारा. यानंतर सामन्याची सर्व सूत्रे सन्माननीय गुरु चिटणीस सर यांच्या हातामध्ये. आणि मी सचिन सावंत काही काळ रजा घेतोय. धन्यवाद.